विनायकं गुरुन्नौमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरणसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारस्तु पदो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं। त्वद्यात्रया सर्वगता हता ते ध्यानेन चेतः परता हता ते स्तुत्यानया वाक्परता हता ते क्षन्तव्यमेतत्त्रयमेव शम्भो। त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुधं त्रिजन्मपापसंहारमेकबिल्वं शिवार्पणं। कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम। जय नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव। श्री संत माधवबुवा शेंबाळे यांच्या पवित्र अशा या मंडपामध्ये आपण शिव महापुराण कथा श्रवण करत आहोत। सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून आणि आबालवृद्ध सर्व माता भगिनी यांच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आपणा सर्व भाविक जनांचं हार्दिक अशा प्रकारे स्वागत। आत्तापर्यंत आपण भगवान शंकराची कथा श्रवण करत असताना संध्येचं चरित्र आपण काल ऐकलं आणि त्या संध्येच्या चरित्राच्या नंतर सर्व देवांची अशी इच्छा झाली की भगवान शंकरांनी विवाह करावा आणि भगवान शंकरांनी विवाह करावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी भगवान शंकराच्या योग्य अशा प्रकारे एखादी कन्या उपलब्ध असली पाहिजे। आणि म्हणून पहिल्यांदा भगवान शंकराचीच अर्धांगिनी असलेली जी उमा, अर्धांगिनी असलेली जी शक्ती, त्या शक्तीची आराधना दक्ष प्रजापतीने करावं अशा प्रकारे भगवान विष्णू ब्रह्मदेव या सर्व देवांनी विचाराने ठरवलं आणि दक्ष प्रजापतीकडे जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही भगवान शंकराची अभिन्न शक्ती असलेली जी देवी आहे, उमा आहे, तिची आराधना करा, तिची तपश्चर्या करा आणि त्या तपश्चर्येच्या द्वारा प्रसन्न झाल्याच्या नंतर ती तुमच्या पोटी जन्म घेईल अशा प्रकारचं वरदान तिच्याकडून मागून घ्या आणि त्यानंतर भगवान शंकराचा विवाह आपण करू शकतो। अशा प्रकारची ही गोष्ट दक्ष प्रजापतीला सांगण्यात आली आणि दक्ष प्रजापतीने त्या शक्तिमातेची उपासना केली असता शक्तिमाता प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन दक्ष प्रजापतीला सांगितलं की मी तुझ्या उदरी अवतार घ्यायला तयार आहे। मोठा आनंदित होऊन दक्ष प्रजापती आपल्या घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर असे अनेक वर्ष मध्ये निघून गेल्याच्या नंतर एकदा दक्ष प्रजापती ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणायला लागले की मी निर्माण केलेली सृष्टी ही वाढत नाही, जेवढ्याला तेवढीच राहते, त्याचं काय कारण आहे? कारण मी एखादा पुत्र किंवा पुत्री जर निर्माण केली तर त्याच्यापासून पुढे अजून पुत्र आणि पुत्री निर्माण व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही। ते निर्माण केले तेवढ्यावरच थांबतात, पुढे त्याची प्रगती होत नाही। यासाठी
मी काय करू सांगा असं म्हणून दक्ष प्रजापती ब्रह्मदेवाकडे विचारायला गेले आणि ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की तुम्ही आता मैथुनी क्रियेच्या द्वारा सृष्टीला सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, तर क्रमाक्रमाने सृष्टी ही वाढत जाईल. अक्षिनी नावाची एक कन्या आहे, त्या कन्येपासून तुम्हाला अशा प्रकारची संतती प्राप्त होईल. पंचजन नावाचे जे प्रजापती आहेत त्यांची अक्षिनी नावाची पुत्री आहे, तिलाच वीरिणी असंही म्हणतात. तिच्यापासून अशा प्रकारची संतती निर्माण होईल असं सांगितलं. आणि या ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार दक्ष प्रजापतीने त्या अक्षिणीबरोबर आपला विवाह संपन्न केला. आणि तिच्याबरोबर विवाह केल्याच्या नंतर दक्ष प्रजापतीने पहिल्यांदा तिच्यापासून 10,000 पुत्र उत्पन्न केले असं वर्णन आहे. त्यांना हर्यश्व असं म्हणतात. आणि त्या 10,000 पुत्रांना दक्ष प्रजापतीने सांगितलं की तुम्ही माझ्यासारखाच संसाराची निर्मिती करण्याचा प्रयत्न करा, संसार करण्यामध्ये मला मदत करा, सृष्टी वाढवण्यामध्ये मला सहकार्य करा. अशा प्रकारे त्यांना सांगितलं असता पित्याची आज्ञा प्रमाण मानणारे ते 10,000 पुत्रधर्माचं आचरण करणारे, पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानणारे असे ते 10,000 पुत्र तपश्चर्या करण्याकरता म्हणून अरण्यामध्ये गेले. कारण पूर्वीच्या काळामध्ये संसार करायचा असला तरीही देवाच्या परवानगीने, देवाच्या आज्ञेने संसार लोक करत होते. देवाची परवानगी घेऊनच संसार करायचा, देवाचा आशीर्वाद घेऊनच संसार करायचा, असं पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आताही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तशा प्रकारे ते नियम पाळण्यातच येतो म्हणा. कारण कोणतंही काम करत असताना पहिल्यांदा आपण देवाचं कार्य करतोच की. विवाह कार्य करायचं असेल तरी अगोदर देव कार्य असतेच की. विवाह कार्य अगोदर का देव कार्य अगोदर? देव कार्य अगोदर. आणि देव कार्य कशाला म्हणतात माहीत आहे? देव करणे. मारुतीचं दर्शन घेऊन येणे, पांडुरंगाचं दर्शन घेऊन येणे, गणपतीचं दर्शन घेऊन येणे, अशा प्रकारे सर्व देवाचा आशीर्वाद घेणे, याचंच नाव काय आहे? देव कार्य आहे. त्या देवाची पूजा करणे, घरी शंकराची उपासना असेल तर ते गादी वगैरे घालणे, अशा प्रकारे हे सगळं अगोदर करावं लागतं. आणि हे देवकार्य संपन्न झाल्याच्या नंतर ते भाई बंद होईना बोलू नको. हॅलो 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 बंद होईना. जसं विवाह कार्याच्या अगोदर देवकार्य आपण संपन्न करत असतो, आजही ती प्रथा चालूच आहे. तसंच पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा संसार करण्याच्या अगोदर प्रत्यक्ष जाऊन ते लोक जंगलामध्ये तपश्चर्या करायचे आणि तपश्चर्या करून त्या देवतेला प्रसन्न करून घ्यायचे आणि त्या देवतेकडून वरदान मिळाल्याच्या नंतर मग संसार करायला लागायचे. असं पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर दक्ष प्रजापतीचे हे 10,000 पुत्र हर्यश्व नावाचे हे पश्चिम दिशेकडे तपश्चर्या करण्याकरता म्हणून गेले. आणि पश्चिम दिशेकडे जाता जाता एक नारायण सरोवर म्हणून आहे की जे आज पाकिस्तानमध्ये ते ठिकाण आहे. आणि सिंधू नदी ज्या ठिकाणी समुद्रामध्ये मिळते त्या संगमाच्या जवळच हे नारायण सरोवर आहे. आणि पाकिस्तान हा देश आपल्या
पश्चिम दिशेला आहे की नाही. असं या भागापासून ते उत्तरेपर्यंत असं इकडून इथपर्यंत असं पसरलेलं आहे ते. तर ते सरळ पश्चिम दिशेला गेले. आणि आता पूर्वी आताच्यासारखं काही हे सीमा वगैरे नव्हती. पाकिस्तान आणि भारत काही वेगळा वेगळा नव्हता त्या काळामध्ये. भारत खूप मोठा देश होता. पाकिस्तान भारतामध्येच होता, अफगाणिस्तान भारतामध्येच होता, इराण इराक भारतामध्येच होते, बांगलादेश भारतामध्येच होता, ब्रह्मदेश म्हणजे हे म्यानमार वगैरे जे म्हणतात ते सगळे देश भारतामध्येच होते. तर असा खूप मोठा विस्तार या भारत देशाचा समुद्रापर्यंत भारत देश पसरलेला होता. तर पश्चिम दिशेला जात असताना त्या नारायण सरोवर एक ठिकाण आहे, पवित्र अशा प्रकारचं ठिकाण आहे, तीर्थ आहे. पण आज ते पाकिस्तानमध्ये गेल्या असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नाही. गेलं तरी आपल्याला ते व्हिसा वगैरे काढून परवाना काढून जावं लागतं. आपली जे सगळ्यात महत्त्वाची नदी सिंधू नावाची नदी, गंगा सिंधू सरस्वती चे यमुना असं आपण जे म्हणतो की नाही, ती सिंधू नदी कुठं आहे आता? पाकिस्तानमध्ये आहे. ती आपल्या भारतामध्ये नाही. कारण भारत पाकिस्तान विभागणी झाली आणि त्या विभागणीमध्ये पाकिस्तानच्या हिश्श्याला ती नदी गेली. तर ती सिंधू नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते, अरबी समुद्रामध्ये मिळते, पश्चिम समुद्रामध्ये मिळते, त्या ठिकाणी नारायण सरोवर आहे. आणि त्या नारायण सरोवराच्या काठावर हे 10,000 हर्यश्व जाऊन तपश्चर्या करायला लागले, ओमचा जप करायला लागले, प्रणवाचा जप करायला लागले. आणि असा जप करत असताना अनेक वर्ष तिथं निघून गेले. आणि अनेक वर्षाच्या नंतर त्यांच्या त्या जपाची पूर्तता होणार, सिद्धी त्यांना प्राप्त होणार. एवढ्यात भगवान शंकराच्या मनोगताप्रमाणे किंवा भगवान विष्णूच्या मनोगताप्रमाणे नारद मुनी त्या हर्यश्व जे पुत्र तपश्चर्या करत होते त्यांच्याजवळ जाऊन पोहोचले. आणि त्यांना विचारले की बाबा तुम्ही हे तपश्चर्या का करता? त्यांनी सांगितलं आम्हाला संसार करायचा आहे, आमच्या बापाची आज्ञा आहे, संतती निर्माण करावी, प्रजा वाढवावी म्हणून आमच्या बापाने आम्हाला सांगितलं आहे. आणि ते काम आमच्याकडून यशस्वी रीतीनं पार पडावं यासाठी म्हणून आम्ही तपश्चर्या करत आहोत. त्यावेळेस नारद मुनीने सांगितलं की अरे म्हणले पोरो, तुम्ही अजून लहान लेकरं आहात. जोपर्यंत या पृथ्वीचा अंत तुम्ही पाहू शकत नाही, शेवट तुम्ही पाहणार नाही, तोपर्यंत तुम्हाला संसार करता येणार नाही. कारण संसार करायला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असावं लागेल की नाही. जोपर्यंत तुम्हाला या पृथ्वीचा अंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही संसार करू शकत नाही. अजून त्यांनी सांगितलं एक नदी अशी आहे की जी पूर्व दिशेला वाहणारी आहे आणि पश्चिम दिशेलाही वाहणारी आहे. दोन्हीही दिशांना जिचे प्रवाह वाहत असतात, ती नदी जोपर्यंत तुम्हाला माहिती होत नाही तोपर्यंत तुम्ही संसार करू शकत नाही. अजून सांगितलं एक बीळ असा आहे म्हणले की ज्या बिळामध्ये प्रवेश तर करता येते, पण प्रवेश केल्याच्या नंतर पाठीमागं निघता येणार असं एक बीळ आहे. ते बीळ जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, ते जोपर्यंत तुम्ही पाहून येत नाही तोपर्यंत तुम्हाला संसार करता येणार नाही. असे काही कोडे घातले, कोडे. आणि मग ते विचार करू लागले की हे असलं बीळ कोणतं असेल, अशी नदी कोणती असेल, संसार या पृथ्वीचा अंत म्हणजे नेमका काय असेल. या सगळ्या गोष्टीचा विचार करता करता त्यांना परमात्मा साक्षात्कार झाला, देव साक्षात्कार झाला, संसाराचं स्वरूप कळालं. मला संसाराचं ज्ञान झालं. खऱ्या अर्थाने खरंच संसार करण्याच्या लायकीचं आहे का नाही या गोष्टीचं ज्ञान त्यांना झालं. आपण संसार करायला लागतो, संसाराचं ज्ञान प्राप्त न करून घेताच संसार करतो आंधळेपणानं.
पिछे से आई ना आगे धकाई, ती गोष्ट सांगतात की बाई तुम्ही का रडाले? आता म्हणली पुढची बाई रडाली म्हणून मी रडाले. तिला विचारलं बाई तुम्ही का रडता? तर म्हणली मजा पुढची रडाली म्हणून मी रडाली. बायाला रडायला काही कारण लागणार बरं काय, नेमकं ठोक कारण असं माहिती असावंच लागते असं काही नाही. पुढची बाई रडू लागली की ही डोळे पुशीतच जाते तिच्यापासून, आणि डोळे पुशीत पुशीतच तिला विचारते बाई काय झालं. तिलाही माहीत नाही तिलाही माहीत नाही. तर हे जसं आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे या नियमाप्रमाणे तुम्ही आम्ही जो संसार करतो या संसाराचं खरं स्वरूप न जाणताच संसार करायला लागलो आपण. या संसाराचं खरं स्वरूप आपल्याला कळलंय काय? नाही कळलं. हे संसारच एक असं बीळ आहे की या बिळामध्ये प्रवेश तर करता येते, पण एकदा प्रवेश केला की त्याला पाठीमागे निघता येत नाही. लग्न करता येते, त्या संसारात शिरता येते, पण एकदा लग्न झालं रे झालं की मग आता आयुष्यभर सुटका नाही. नको म्हणून पळायला जमणार, नको म्हणून पळायला जमणार. अवघड काम आहे. म्हणून या बिळामध्ये शिरता येते, पण माघारी जाता येत नाही. आणि त्यावेळेस त्या हरेश्व नावाच्या पोरांना असं वाटलं अरे बापरे एवढं भयानक आहे काय, हे बीळ एवढं भयानक आहे, एवढं खतरनाक आहे. म्हणले नको रे बापा, या संसार रूपी बिळामध्ये प्रवेशच नको. आणि मग त्यांनी संसाराकडे जायचं नाही, या प्रवृत्ती मार्गामध्ये आपण पडायचं नाही असं मनाशी निश्चय केला. अजून त्यांनी विचार केला की ही दोन्हीकडे वाहणारी नदी कोणती असेल. तर त्यांना असं कळलं की एक प्रवृत्ती नावाची नदी आहे आणि एक निवृत्ती नावाची नदी आहे. संसारच एक प्रवृत्तीकडे घेऊन जातो आणि दुसरं निवृत्तीकडे घेऊन जातो. म्हणजे निवृत्तीकडे घेऊन जाणारा पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे आणि त्याच ठिकाणाहून पूर्वेकडे वाहणारी ही संसाराची नदी आहे. आपण ज्या ठिकाणी उभं टाकलो या ठिकाणाहूनच पूर्वेकडे वाहणारी ही संसाराची नदी आणि पश्चिमेकडे परमात्म्याकडे जाणारी ही निवृत्ती मार्गाची नदी, अशी प्रवृत्ती आणि निवृत्ती ही दोन प्रकारच्या नद्या आपल्या समोरूनच वाहतात. पण आपल्याला ते कळत नाही. आपण नेहमी प्रवृत्तीच्याच नदीच्या प्रवाहाने वाहत जातो, पण निवृत्तीकडे आपण कधी जात नाही. माणसं संसाराकडेच जायची माणसाची जन्मल्यापासून ओढ असते का देवदेव करायची ओढ असते. लहान लेकरं जर खेळू लागले तर संसाराचा खेळ करतात का देवदेवाचा खेळ करतात. विशेषतः पोरी जर आपण बघितलं, पोरी लहान लहान त्याच्या खेळण्याकडे जर बघितलं तर ते सुद्धा संसाराचाच खेळ करतात. ते भाऊला भाऊली त्या दोन्हीचे लग्न आहे की नाही. मग ते 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 चिंदकं बांधणं एकूण एकाला, ते हे सगळं ते संसाराचाच खेळ. मग त्याचे ते गाडगेन मडकेन ते बारके बारके डब्बेन ते काय काय पसारा सगळा गोळा करतात महाराज. तर संसाराकडेच जन्मतः माणसाची प्रवृत्ती आहे. सहज प्रवृत्ती कुणीकडे आहे म्हणलं तर संसाराकडे आहे. अशा प्रकारची ही नदी दोन दिशांना वाहणारी नदी आहे. म्हणून त्या प्रवृत्तीकडे आपण जायचं नाही तर निवृत्ती मार्गाने आपण जायचं आहे असं त्या पोरांनी ठरवलं. आणि पृथ्वीचा अंत म्हणजेच या पृथ्वीचं खरं स्वरूप काय आहे, या सर्व संसाराचं खरं वास्तविक स्वरूप काय आहे, तर या सर्व संसाराचं वास्तविक स्वरूप आहे मिथ्या. हा सर्व संसार कसा आहे, काल्पनिक, भासमान. आणि भासमान असलेल्या संसाराकडे आम्ही प्रवृत्त होतो, पण सत्य स्वरूप असलेल्या परमात्म्याकडे आमची प्रवृत्ती होत नाही. आणि म्हणून पृथ्वीचा अंत म्हणजे या संसाराचा अंत म्हणजे मिथ्यात्व आपल्याला कळण्याच्या अगोदरच आपण संसाराकडे जायला लागलेली आहोत. पण मिथ्यात्व या संसाराचं कळून घेऊन नंतर तुम्ही संसार करा असं नारद मुनी म्हणले. पण एकदा मिथ्यात्व कळल्याच्या नंतर पुन्हा संसार करेल का माणूस?
करणार नाही. ही वस्तू खोटी आहे असं समजल्याच्या नंतर त्या वस्तूकडे पुन्हा जाणार नाही. खरी आहे असं वाटलं तरच जाईल त्याच्याकडे, नाही तर कसं काय जाईल. ते असं एक उदाहरण सांगतात की एका अंगणामध्ये एक गोसावी कोणीतरी महाराज येऊन पीठ मागायला लागला. त्यानं मोठ्यानं आरोळी मारली. बाई घरामध्ये काहीतरी काम करत होती. अंगणामध्ये एक लेकरू खेळत होतं आणि त्या लेकराच्या हातामध्ये 5 रुपयाचा 10 रुपयाचा बंदा होता आणि तो बंदा घुलत 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 त्या महाराजाच्या पायापर्यंत गेला. खेळता खेळता महाराजाला वाटलं हे लहान लेकरू आहे, याला काय कळतंय. महाराजानं त्या बंद्यावर पाय दिला, 2 बोटामध्ये धरला पायाच्या. हळूच तो बंदा पायाने उचलला आणि आपल्या हातात घेऊन खिशात टाकायला लागला. एवढ्यात ते लेकरू चिरकून आपल्या आईला त्यानं सांगितलं, आई, महाराजानं रुपया घेतला. आता त्या लेकराला काय कळते, महाराज असला काय आणि कोणी असला काय. ती आई बाहेर आली नाही. त्या आईनं त्या महाराजाकडे बघितलं सुद्धा नाही आणि तिनं त्या घरातूनच ओरडून सांगितलं, बाळा घेऊ दे घेऊ दे, ते न चलायचा रुपया होय, सगळ्या गावातल्या 10 दुकानावर फिरून आलेला होय, कोणी दुकानदार घेईना झालाय, घेऊ दे म्हणे. मग आता हे कोण ऐकलं, महाराजानं ऐकलं. मग आता ते 10 रुपयाचा बंदा खिशात टाकला का खाली टाकून दिला. कसं केला असेल, खाली टाकून दिला असेल. शहाणा महाराज कशाला ते खिशात खोटा बंदा कशाला खिशामध्ये टाकून घेते. आणि गंमत अशी झाली की टाकून दिल्याबरोबर ते लेकरू म्हणलं, माय टाकून दिला म्हणला त्याला. माय म्हणली मला माहीत आहे, खोटं म्हणल्यावर कोण घेणार आहे त्याला. तसं संसार हा खोटा आहे असं जर कळलं तर त्याच्या नादी लागेल का माणूस, लागणार नाही. आपण या संसाराच्या नादी लागलो, खरा म्हणून का खोटा म्हणून, खरं समजून चालविती व्यवहार सत्य म्हणून तुकाराम महाराज म्हणले. हे सगळा व्यवहार सत्य आहे असं म्हणूनच लोक चालवतात. तर अशा प्रकारचं ज्ञान एका कोड्याच्या द्वारा त्या नारद मुनीनं हर्यश्वांना दिलं. कोडं ठेवलं त्यांच्यासमोर आणि त्या कोड्याचा उलगडा करता करता त्यांना काय झालं, खरं परमार्थाचं ज्ञान झालं. आणि मग ते पुन्हा काही संसाराकडे परत आले नाहीत. तिकडंच ते भगवंताची प्राप्ती करून घेण्याच्या नादी लागले. आणि इकडे अनेक वर्ष गेले पण पोरं गेलेले परतच येईनात. त्यावेळेस त्यांना कोणीतरी सांगितलं त्या दक्ष प्रजापतीला की नारद मुनीनं तुमच्या पोराला असा असा उपदेश केला आणि ते पोरं तिकडंच गेले म्हणले, आता पुन्हा काही परत येण्याची शक्यता नाही. त्यावेळेस नारद मुनीचा भयंकर क्रोध आला त्या दक्ष प्रजापती. नारद मुनीने हे काही चांगलं काम केलं नाही. किती कष्टानं सायासानं ह्या संसाराची वाढ करायचा मी प्रयत्न करतोय आणि हे नारद मुनी येऊन असा आडवा फाटामध्ये टाकतो. हे चांगलं काम नारद मुनीनं केलं नाही असं दक्ष प्रजापतीला वाटलं. आणि हाताला आलेले पोरं जर असे समजा भजन करीत गावगाव हिंडू लागले, कोण्या बापाला चांगलं वाटेल सांगा. त्या महाराजाला कोण बाप चांगलं म्हणे, कोणी म्हणणार नाही. आणि मग ब्रह्मदेवाने जाऊन दक्ष प्रजापतीला सांत्वना दिली आणि सांगितलं, बाबा जाऊ दे, गेले तर जाऊ दे, पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा अजून पुत्रप्राप्ती करून घे. आणि मग पुन्हा त्या दक्ष प्रजापतीने 1000 पुत्र उत्पन्न केले. आणि त्या 1000 पुत्रांना पुन्हा त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, प्रजा उत्पन्न करा. आणि त्यावेळेस ते 1000 पुत्र म्हणजे त्यांना शबलाश्व असं नाव दिलं. पहिल्या पोराचं नाव काय, सगळ्याचं हर्यश्व.
आणि हे नंतर झालेले 1000 पोरं, यांचं नाव काय? शबलाश्व. तर अशा प्रकारच्या ह्या 1000 पोरांना सांगितलं की तुम्ही सुद्धा मला संसार करायला मदत करू लागा. ते म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, मग देवाचा आशीर्वाद घेऊन येतो आम्ही. मग हे पुन्हा तपश्चर्या करायला गेले. हे गेले ते पुन्हा पहिले भाऊ जिथं गेले होते त्याच तळ्यावर गेले, नारायण सरोवरावर गेले. आणि नारायण सरोवर असं पवित्र ठिकाण होतं महाराज. त्या ठिकाणी स्नान केल्याबरोबर त्या तळ्याच्या पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर सर्व प्रकारचे पाप धुतल्या गेले, अनंत प्रकारचं पुण्य त्यांना प्राप्त झालं. अशा प्रकारचं तीर्थच पवित्र होतं, ज्या ठिकाणी गेल्याबरोबर माणसाच्या मनामध्ये सद्बुद्धी निर्माण व्हावी, वाईट बुद्धी आपोआपच नष्ट होऊन जावी, अशा प्रकारचं ते ठिकाण होतं. आणि त्या ठिकाणी जाऊन ते तपश्चर्या करायला लागले. तपश्चर्या आता पूर्ण होणार एवढ्यात पुन्हा एकदा नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि पुन्हा नारद मुनींनी त्यांना पूर्वीच्या त्या भावासारखाच उपदेश करायला सुरुवात केली. यांनाही काही कोडे घातले. तर त्याही कोड्याचे उत्तर शोधता शोधता हे सुद्धा 1000 पोरं परमार्थालाच लागली. पुन्हा संसाराकडे परत आले नाही. आणि अशा प्रकारे हेही 1000 पुत्र असे परमार्थाकडेच गेले, पुन्हा या संसाराकडे परत येणारच नाहीत. असं कळाल्याच्या नंतर या दक्ष प्रजापतीला पुन्हा भयंकर क्रोध निर्माण झाला या नारद मुनीचा. आणि नारद मुनीच्याबद्दल असं वाटायला लागलं की हा भेटावं एकदा मला, म्हणजे याला मी सांगेल यानं माझी केवढी नुकसान केलेली आहे. आणि त्यावेळेस मग नारद मुनीची आठवण करायला उशीर, आणि नारद मुनी त्या दक्ष प्रजापतीच्या घरी हजरच. आणि नारद मुनीला पाहिल्याबरोबर असा क्रोध आला या दक्ष प्रजापतीला की ते दक्ष प्रजापती म्हणायला लागले या नारदाला, अरे म्हणले तू मूर्खपणाचं हे काम केलास, म्हणले अज्ञानपणाचं हे काम केलेलं आहेस. केवढ्या सयासाने या पुत्राची निर्मिती मी केली आणि तू त्यांना अशा प्रकारे त्यांचं वाटोळं करून टाकलं. अरे त्या पोरांनी तर ऋषीऋण फेडलं नव्हतं, देवऋण फेडलं नव्हतं, अजून पितृऋणही त्यांचं फिटलेलं नव्हतं. आणि अशा या कोवळ्या अवस्थेमध्ये त्यांना तू परमार्थाला लावतोस, मोक्षाच्या मार्गाला लावतोस, तर त्यांना मोक्ष मिळणार नाही, तर ते अधोगतीलाच जातील. अशा प्रकारे माझ्या पोराचं वाटोळं करणारा तू आहेस. प्रत्येक माणसाला जन्मतःच हे 3 प्रकारची ऋण असतात बरं का. ऋषी ऋण असते, देवऋण असते आणि पितृऋण असते. ऋषी ऋण कशानं फिटते? तर आयुष्याच्या पहिल्या अवस्थेमध्ये, म्हणजे वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाने शास्त्राचा अभ्यास करावा, वेदाचा अभ्यास करावा, ग्रंथाचा अभ्यास करावा, ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं. अशा प्रकारे केला असता त्याचं ते ऋषी ऋण फिटत असतं. ऋषी लोकांनी एवढ्या कष्टानं सायासानं हे ग्रंथ निर्माण करून ठेवले, या ग्रंथाचं वाचन आपण करावं की नको? आयुष्यामध्ये एखाद्या वेळेस हे ग्रंथ आपल्या वाचनातून जावं का नको? मग हे कधी करावं? मग संसार सुरू केल्यावर हे करणं होते. लग्न झाल्याच्या नंतर, लेकरबाळ झाल्याच्या नंतर, नातूपंतू झाल्याच्या नंतर तेच सुदूर देणार, आणि मग हे ग्रंथाचा अभ्यास कधी करणार? म्हणून लग्नाच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी घडून जावं. ऋषींनी केलेलं जे आपल्यावर हे ऋण आहे, एवढं मोठं भार आहे आपल्यावर हा ग्रंथाचा, तुमच्या आमच्यासाठी केलं निर्माण, आणि आपण जर त्याच्याकडे नाहीच बघितलं तर मग त्या ऋषीचं ऋण राहिलं की नाही आपल्यावर. म्हणून आयुष्याच्या पहिल्या भागामध्ये हे काम माणसाने करावं, आणि हे काम केलं असता त्याचं ऋषी ऋण काय होत असते? फिटत असते. दुसरं ऋण आहे देवऋण. देवऋण कशानं फिटते? तर देवाची पूजा केल्याने, देवाची भक्ती केल्याच्या योगाने, साधुसंताची पूजा केल्याच्या योगाने, वाडवडिलांची सेवा केल्याच्या योगाने देवऋण फिटत असते. यज्ञयाग केल्याच्या योगाने, धर्मकार्यामध्ये आपला पैसा खर्च केल्याच्या योगाने देवाचं ऋण आपलं फिटत असतं. तिसरं एक ऋण आहे पितृऋण. आपल्या बापाचंही ऋण आपल्यावर आहे.
बापाने आपल्याला जन्म घातला आहे, लहानाचं मोठं केलं आहे, त्या बापाचंही आपल्या आजोबाचं सुद्धा ऋण आपल्यावर आहे. ते ऋण कशानं फिटतं आहे? तर आपल्याला पोरगं झालं की ते ऋण फिटते. हे सोपं आहे, हे काही तेवढंच अवघड नाही. पोरं सगळ्यालाच होतात. ज्याला ज्याला पोरं झाले ते बापाच्या ऋणातून मुक्त झाले. ज्यांना पोरं झाले नाहीत ते अजून त्या ऋणामध्ये अडकून पडलेले आहेत. तर अशा प्रकारचे हे 3 ऋण असतात आणि हे 3 ऋण फेडल्याच्या नंतरच माणसाने मोक्ष मार्गाचा अवलंब करावा असं शास्त्र आहे. संन्यास धर्म स्वीकारावा असं शास्त्र आहे. पण ते तू माझ्या पोराच्या बाबतीत होऊ दिला नाहीस. त्यांचं लग्नच झालं नाही अजून, त्यांनी वेदाचा ग्रंथाचा अभ्यासच केला नाही अजून, आणि तू त्याला मोक्ष मार्गाकडे पाठवून दिलास म्हणजे हे फार वाईट कर्म तू केलेलं आहेस. तू देवाचा भक्त म्हणून घेतोस स्वतःला. नारद मुनीला म्हणू लागले, कोण? ते दक्ष प्रजापती. स्वतः देवाचा भक्त म्हणून घेतोस, पण तुझ्याच ठिकाणी अशा प्रकारचे अवगुण आहेत. भक्ताच्या ठिकाणी सगळे चांगले गुण सद्गुण असायला पाहिजे, पण ते तुझ्या ठिकाणी बघायला मिळत नाहीत. भगवान विष्णूचा पार्षद म्हणून घेतोस तू स्वतःला. लोकांमध्ये फार मोठी कीर्ती आहे तुझी, पण त्या तुझ्या कीर्तीला हा कलंक लागलेला. असा अनेक प्रकारे ते दक्ष प्रजापती नारदाला भांडायला लागले, शिव्या द्यायला लागले. आणि मग शेवटी तर म्हणायला लागले की हे पहा नारदा, तू एका ठिकाणी थांबलास की असे पोरं बिघडालेत. म्हणून तुला मी शाप देतो की तू एका ठिकाणी कधी थांबूच नाही, सतत फिरत राहावं. आज या गावात, उद्या त्या गावात, परवा त्या गावात. तू जर एका ठिकाणी थांबलास तर माणसं बिघडतात. म्हणून साधू संत एका गावामध्ये राहू नये टिकून. साधू घुमता भला, पाणी बहता भला. पाण्याने वाहत राहावं, पाणी चांगलं राहते. आणि साधूनं फिरत राहावं, साधू चांगला राहतो. एका गावात साधू राहिला की गावातले माणसं बिघडतात. कसे बिघडतात? संसार सोडून देऊन परमार्थाला लागतात. संसाराकडे दुर्लक्ष होते. हे परमार्थ खरा आहे असं वाटायला लागतंय. आपण केलं हे चूक आहे असं वाटायला लागतंय. संसारातून माणसं हळूहळू उदास बनत जातात. मग आता हे बरं आहे की वाईट आहे? म्हणून साधू घुमता भला. आणि साधू घुमता भला याच्यासाठी की एकाच गावात जर साधू राहिला तर एकाच गावातल्या लोकाला त्याचा लाभ मिळेल. पण साधू जर फिरत राहिला तर अनेक गावच्या लोकांना त्याचा काय होईल? लाभ मिळेल. म्हणून साधू कसा असला पाहिजे? फिरत असला पाहिजे, घुमता असला पाहिजे. अजून तिसरं एक कारण त्याच्या पाठीमागं आहे. या शापाचे काही चांगले गुणसुद्धा आहेत. त्याच्या पाठीमागं अजून एक कारण आहे की साधू पुरुषाने जर फिरत राहिलं तर कोण्याच गावच्या लोकाची ओळख होणार नाही. आज या गावात, उद्या त्या गावात, परवा त्या गावात कोण्याच गावच्या लोकाची ओळख होणार नाही. आणि ओळख जर नाही झाली तर मग कोणाबरोबर हे माणूस मजा आहे, हे तुझा आहे, हे अमक्या पार्टीचा, ते तमक्या पार्टीचा, महाराज तुम्ही कोण्या पार्टीचे, हे अशा भानगडी त्या महाराजाच्या मागं लागत नाहीत. म्हणून महाराज नेहमी फिरता असावा. एका गावात महाराज राहिला की महाराज म्हणतात, लोक येऊन म्हणतात, महाराज आता आमच्या पार्टीचा सरपंच आहे बघा, त्याला मतदान द्यावं लागतंय, प्रचार करा कीर्तनात त्याचा. असं होऊ शकते की नाही? असं होऊ शकते. म्हणून साधू घुमता भला. कोणाची ओळख पाळख होण्याच्या आधी दुसऱ्या गावात ओळखी पाळखी वाढल्या की संबंध वाढतात. संबंध वाढले की आत्मीयता वाढते. आत्मीयता वाढली की मग कोणासंग शत्रुताही वाढते. या सगळे कुटाण्यामध्ये पडण्यापेक्षा कोण्या गावात जास्त दिवस मुक्कामाला राहणे नको असा साधूचा नियम असला पाहिजे. म्हणून हे दक्ष प्रजापतीचा जो शाप आहे, नारद मुनीने सांगितलं बाबा हे शाप नसून हे आम्हाला वरदानच आहे. म्हणले साधू फिरणाराच असलेला बरा. हे शाप म्हणून दिलास तू आम्हाला, पण हे शाप आहे का आमच्यासाठी? नाही, हे आमच्यासाठी वरदान आहे. मोठी गंमत आहे बरं का. साधू माणसं शापालाही वरदान समजतात.
आणि दुष्ट प्रवृत्तीचे माणसं वरदानाला सुद्धा शाप समजतात. बघण्याचा दृष्टिकोन असतो माणसाचा. शिव्या देण्याला सुद्धा एखादा माणूस म्हणू शकतो की बाबा ह्यानं चांगलं काम केलं, आणि एखादा स्तुती करणाऱ्याला सुद्धा म्हणू शकतो की हे माझी स्तुती करायला म्हणला पण काहीतरी डाव आहे याच्या पाठीमागं. उगच्या उगं माझं वर्णन करणं आहे, ज्या अर्थी माझं वर्णन करणं चालू आहे त्या अर्थी याच्या मनात काहीतरी म्हणजे वर्णनालाही दोषाने पाहणारे लोक बघायला मिळतात, आणि निंदेला सुद्धा गुणाने पाहणारे, गुणदृष्टीने पाहणारे लोक आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचपैकी नारद मुनी होते निंदेला सुद्धा गुणदोषाने पाहणारे. निंदा वाटली नाही, निंदा स्तुती वाटली, आणि त्या स्तुतीलाही त्यानं चांगल्या रीतीने आपल्या मनावर घेतलं की बाबा हे स्तुती, हे निंदा नाही, हे काय झाली स्तुतीच तुम्ही माझी केली. आणि अशा प्रकारे नारद मुनी म्हणायला लागले की ठीक आहे, जरी तुम्ही शाप दिला असला तरी पण त्या शापाच्या मोबदल्यात मी साधूच असल्यामुळे, संतच असल्यामुळे तुम्हाला शाप देणार नाही. शापाच्या मोबदल्यात शाप देणे हे अज्ञानी लोकांचं काम आहे, पण मी शापाच्या मोबदल्यात तुम्हाला आशीर्वाद देतो. शापाच्या मोबदल्यात मी काय देणार आहे? आशीर्वाद देणार आहे. म्हणजे काय आशीर्वाद देणार? म्हणले माझ्या आशीर्वादाने तुम्हाला 60 पोरी होतील. हे 10,000 पोरं झाले मी काढून दिले, 1,000 पोरं झाले तेही काढून दिले, पण आता पोरी झाल्याच्या नंतर मी काढून देण्याची काही शक्यता नाही. आणि म्हणून तुम्हाला माझ्या आशीर्वादाने 60 पोरी होतील अशा प्रकारचा आशीर्वाद नारद मुनीने दक्ष प्रजापतीला दिला. आणि मग काही काळ निघून गेल्याच्या नंतर दक्ष प्रजापतीला 60 मुली झाल्या, आणि त्या 60 मुली दक्ष प्रजापतीने 60 वेगळ्या वेगळ्या ऋषींना देऊन त्यांचा विवाह वगैरे संपन्न केला. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग पुन्हा त्या दक्ष प्रजापतीला वाटायला लागलं की ती देवी आपल्याला म्हणली होती की तुझ्या पोटी मी अवतार घेणार आहे, तर पुन्हा एकदा आपण त्या देवीची प्रार्थना करावी अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली. आणि त्या दक्ष प्रजापतीने पुन्हा त्या देवीला पुत्री रूपाने प्राप्त होण्याकरता म्हणून प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस ती देवी प्रसन्न झाली आणि म्हणायला लागली की दक्षा, लवकरात लवकर मी तुझ्या घरी अवतार घेणार आहे, निश्चिंत राहा, काळजी करू नको, आपल्या घरी तू परत जा. आणि अशा प्रकारे ती देवी त्या दक्ष प्रजापतीच्या हृदयामध्ये निवास करायला लागली. आदिशक्ती जी आहे भगवान शंकराची, ती आदिशक्ती दक्ष प्रजापतीच्या हृदयामध्ये निवास करायला लागली. आणि हृदयामध्ये निवास करता करता दक्षाच्या घरीसुद्धा आली ती. आणि घरी येऊन ज्यावेळेस त्या दक्ष प्रजापतीने अक्षिणीबरोबर पुन्हा संसार करायला सुरुवात केला, वीरिणीबरोबर पुन्हा संसार करायला सुरुवात केला, त्यावेळेस तीच शक्ती त्या वीरिणीच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाली. आणि त्या ठिकाणी ती शक्ती वाढायला लागली. हळूहळू ती वाढायला लागली. प्रत्येक दिवसाने, मासाने, पक्षाने ती मोठी मोठी व्हायला लागली. तसतसं त्या वीरिणीची तेजस्विता जास्त व्हायला लागली. म्हणजे त्याच्याही त्या आईच्या अंगावर सुद्धा तेज दिसायला लागले. जसं वर्णन केलं की नाही, कृष्ण गर्भामध्ये आला त्या देवकीच्या, आणि देवकीचं तेज कसं दिसू लागलं? देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. हो, तशाच प्रकारे सूर्यासारखं तेज या वीरिणी नावाच्या दक्षाच्या पत्नीचं दिसायला लागलं. आणि त्या दक्षालाही मोठा आनंद व्हायला लागला. दररोज वगैरे उत्सव वगैरे असे ते आपल्या घरी करायला लागला. आणि एक दिवस प्रकार असा झाला की ती देवीच अष्टभुजा रूप धारण करून त्या वीरिणीच्या समोर प्रगट झाली आणि म्हणायला लागली की दक्ष प्रजापतीने केलेली जी तपश्चर्या आहे त्या तपश्चर्येचं फळ माझ्या रूपाने तुमच्या पुढे प्रगट झालेलं आहे, आणि या फळाचा तुम्ही स्वीकार करा. असं म्हणून ती पुन्हा बालरूप झाली. रात्री हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. आणि बालरूप झाल्याच्या नंतर हळूहळू ती दिसामासाने वाढायला लागली.
नाना प्रकारचे खेळ त्या लहान लहान मुलींच्या बरोबर आपल्या मैत्रिणींच्या बरोबर खेळायला लागली. पण खेळत असताना इतर मुलींच्यासारखं ते लग्न हे ते अशा प्रकारचे खेळ न खेळता महादेवाची प्रतिमा निर्माण करावी, महादेवाची पूजा करावी, लिंगाची प्रतिमा निर्माण करावी, त्या लिंगाची पूजा करावी, महादेवाच्या नामाचा जप करावा, अशा प्रकारचा छंद तिला लहानपणापासूनच लागला. आणि अशी ही खेळताना मोठी होत असताना पाहून मायबापाला फार मोठा आनंद व्हायला लागला. आणि इकडे एक दिवस ती सती, तिचं नाव सती असं ठेवण्यात आलं, ती सती हळूहळू मोठी व्हायला लागली. बाल्यावस्था तिची पूर्ण झाली. त्याच्यानंतर कौमारावस्था तिला प्राप्त झाली. आणि कौमारावस्था प्राप्त झाली म्हणजे 8 वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत बाल्यावस्था आणि 5 वर्षाच्या नंतर पुढे 8 वर्षापर्यंत कुमारावस्था, कौमारी अवस्था आणि 8 वर्षाच्या पुढे मग तरुणावस्था, अशा प्रकारे त्या मुलींच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर 8 वर्षे भवेत कन्या असं म्हटलं की. तर ती मोठी व्हायला लागली. जशी जशी मोठी व्हायला लागली तसतसं तारुण्यामध्ये तिचं पदार्पण व्हायला लागलं आणि तारुण्याचे चिन्ह तिच्या शरीरावर दिसायला लागले. त्यावेळेस दक्ष प्रजापतीला चिंता निर्माण व्हायला लागली की आता ही आपली मुलगी मोठी होत आहे आणि हिच्या लग्नाची आपण काय व्यवस्था करावी, हिला योग्य अशा प्रकारचा वर कोणता मिळेल. भगवान शंकर हेच हिला वर प्राप्त होणार आहेत, पण त्यांच्यापर्यंत आपण कसं काय जाऊन पोचावं अशी चिंता त्यांना निर्माण व्हायला लागली. आणि इकडे एक दिवस वडिलाचीही चिंता ध्यानात घेऊन ही वीरणी हे सती आपल्या आईकडे गेली आणि आईला म्हणायला लागली की आई, मला भगवान शंकराची उपासना करण्याची इच्छा आहे, भगवान शंकराची तपश्चर्या करण्याची इच्छा आहे, व्रत करण्याची मला इच्छा आहे, मला परवानगी दे. आणि त्यावेळेस त्या वीरिणीने म्हणजे त्या सतीच्या आईने त्या मुलीला महादेवाची तपश्चर्या करण्याकरता म्हणून परवानगी दिली. आणि मग ती घरी राहूनच तपश्चर्या करायला लागली. तर तिनं अश्विनी महिन्यापासून तपश्चर्या करायला सुरुवात केली असं वर्णन आहे. षष्ठी, नवमी आणि चतुर्दशी अशा ह्या तिथी ज्या आहेत, या तिथीला व्रत करावं, उपवास करावा, महादेवाची पूजा करावी, महादेवाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर फलाहार सेवन करावा, अशा प्रकारचे तिनं सुरुवात केलं. अश्विन महिना झाल्याच्या नंतर पुढे कार्तिक महिन्यामध्ये तशाच प्रकारचं व्रत केलं. कार्तिकीच्या पुढे मार्गशीर्ष, पौष, माघ महिन्यामध्ये चतुर्दशी आली, त्या दिवशी तर पूर्ण दिवसभर उपासी, पूर्ण रात्रभर उपासी आणि रात्रीमध्ये 4 प्रहर 4 वेळेस महादेवाची तिनं आपल्या मैत्रिणीबरोबर पूजा केली. खूप मोठा उत्सव केला. काही नाटक करणारे मंडळीसुद्धा बोलवले, काही नृत्यकाम करणारे सुद्धा लोक बोलवले आणि अशा प्रकारे महाशिवरात्रीचा उत्सव तिनं साजरा केला. नंतर पुढे फाल्गुन महिन्यामध्ये, त्याच्यानंतर चैत्र महिन्यामध्ये पळसाचे फुलं वाहूनही तिनं पूजा केली म्हणून, बरं काय. पळसाला फुलं येतात फाल्गुन महिन्यामध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये, त्या पळसाचेही फुलं महादेवाला वाहायला चालतात. तर याही फुलं अर्पण करून तिने पूजा केली. आणि अशा प्रकारे वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन, पुन्हा अश्विन महिना आला. 1 वर्षभर तिनं अशी पूजा केली. याच 1 वर्षभर करण्याचं हे जे व्रत आहे, या व्रताचं नाव आहे नंदाव्रत. या नंदाव्रताचं तिनं आचरण केलं. आणि अशा प्रकारे नंदाव्रताची पूर्तता होणार आहे आता पुढे अश्विन महिन्यामध्ये. तर त्याच्या अगोदरच भगवान शंकर तिच्यासमोर प्रगट झाले. आणि भगवान शंकर प्रगट झाले आणि भगवान शंकरांना पाहिल्याबरोबर या सतीच्या मनामध्ये
त्यांच्याबद्दल खूप मोठी भावना श्रद्धा निर्माण झाली. नमस्कार केला आणि जसं जमल त्याप्रमाणे आपल्या वाणीच्या द्वारा स्तुती केली आणि भगवान शंकरांना त्यांनी विचारले, बुवा तुला काय वरदान पाहिजे आहे. खूप सुंदर अशा प्रकारे भगवान शंकर दिसायला लागलेले आहेत आणि त्या भगवान शंकराची स्तुती त्या पार्वती मातेने केलेली आहे. आणि मला इच्छित अशा प्रकारचा माझा वर मला प्राप्त व्हावा अशा प्रकारचं वरदान तिने भगवान शंकराकडून प्राप्त करून घेतलं. पण कोणता वर पाहिजे हे मात्र सांगितलं नाही, कारण महादेवाच्याच समोर असं कसं काय म्हणावं की मला महादेवच वरदान पाहिजे. आताचा काळ वेगळा आहे जरा, आणि पूर्वीचा हा काळ होता बाया लाजत होत्या. आता बाया लाजणार. तर पूर्वीच्या काळाच्या नियमाप्रमाणे ती लज्जायमान झालेली सती महादेवाच्या समोर तिने आपली इच्छा प्रगट केली आणि माझं इच्छित वर आपण मला प्राप्त करून द्यावा अशी विनंती केली असता भगवान शंकराने तिला तथास्तु असं म्हणून वरदान दिलं आणि भगवान शंकर अंतर्धान झाले. आणि इकडे पार्वती माता मोठ्या आनंदाने आपल्या घरी परत आली. घरी येऊन आपल्या आईवडिलांना तिने ती सगळी झालेली घडलेली घटना सांगितली आणि नंतर इकडे सगळे देवलोक मिळून त्या पार्वतीची तपश्चर्या पाहिली. त्या सर्व देवलोकांनी तिनं वर्षभर केलेलं अनुष्ठान पाहिलं आणि त्यांनाही चिंता निर्माण व्हायला लागली की महादेव याच्यासाठी तयार झाले पाहिजे. आणि मग ते महादेवाकडे गेले, महादेवाची विनंती केली, महादेवाची स्तुती केली सर्वांनी. आणि मग महादेवही म्हणायला लागले की बाबा ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची जर इच्छा असेल मी लग्न करावा तर काही हरकत नाही, मी लग्न करायला तयार आहे, पण माझ्या योग्यतेची मुलगी मला मिळाली पाहिजे. खरं तर लग्न करण्याचीच माझी इच्छा नाही, महादेवानं सांगितलं. मी असा एकांतामध्ये बसून आत्मचिंतन करण्यामध्ये नेहमी तल्लीन झालेला असतो, ध्यानमग्न झालेला असतो. मला जगाची काही खबर नाही, जगाशी काही घेणं देणं नाही, प्रवृत्तीमध्ये मी पडणारा नाही, संसाराच्या या लोकांच्या सारखं वर्तन मी काही करू शकणार नाही. तरी पण या संसारामध्ये माझं लग्न व्हावं अशी जर एक आवश्यकता निर्माण झाली असेल, तुमच्या सर्व भक्त लोकांची जर इच्छा असेल तर मी भक्तांच्या अधीन राहणारा आहे असं म्हणून भगवान शंकरांनी त्या सगळ्या देवांना सांगितलं की माझ्या इच्छेप्रमाणे मला पत्नी मिळाली पाहिजे. तर म्हणजे तुमची काय इच्छा आहे, कशा प्रकारची पत्नी तुम्हाला प्राप्त व्हावी. तर त्यावेळेस महादेवाने सांगितलं की माझ्याप्रमाणे आचरण करणारी, सर्व प्रकारे मला सहाय्यक असणारी, माझ्या विरोधात कधी न जाणारी अशा प्रकारची माझी पत्नी मला मिळाली पाहिजे. मी जर ध्यान जप करत बसलो, योगी या स्वरूपामध्ये योगाचं अवलंब करून जर मी ध्यान करत बसलो तर ती सुद्धा योगिनी होऊन माझ्याजवळ बसावी आणि त्यावेळेस तिने मला कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध करू नये. आणि ज्यावेळेस माझ्या मनामध्ये संसाराची प्रवृत्ती निर्माण होईल त्यावेळेस तीही संसाराच्या प्रवृत्तीला मनामध्ये धारण करून माझ्याजवळ असावी अशा प्रकारची पत्नी मला मिळाली. नाहीतर मी एक म्हणतो आणि ती दोन म्हणते. बरं बाबा, तुझ्या मनावर दोन तर दोन म्हणलं की ती चार म्हणते. अशी जर बायको असेल तर तिच्यासोबत मी लग्न करायला तयार नाही असं भगवान शंकरांनी सांगितलं. भगवान शंकरांनी मला किती रूपवान पाहिजे असं सांगितलं नाही. बायको रूपवान असावं का गुणवान असावं? गुणवान असावं. रूपाला काय करता, रूप तर 4 दिवसात फिकं पडते. मागं केव्हा तरी म्हणलो होतो मी की माणसं रूपाकडं बघून लग्न करतात आणि लग्न होऊन 2 वर्ष झाले की ती आपलं स्वरूप दाखवायला सुरुवात करते.
मग आता स्वरूप दाखवणारी बरी का रूपच नसलं तर नसलं गुणवान असलेली बरी? गुणवान असलेली बरी, गुणवान असावी, पतीचं अनुसरण करणारी असावी, पतीच्या मनोगताप्रमाणे राहणारी असावी. नाहीतर आज पिठलं भाकर कर म्हणलं की म्हणणार बरोबर आज पुरणपोळीच करणार. आणि जर एखादा त्यानं म्हणलं पुरणपोळी आज कर, ती म्हणली नाही आज कसं काय पुरणपोळी, आज पिठलं भाकर करणार. अशा प्रकारे मनाच्या विरुद्ध वागणारी जर असेल तर त्या पत्नीबरोबर, त्या मुलीबरोबर मी लग्न करणार नाही. आणि ज्या दिवशी ती माझ्या मनाच्या विरुद्ध वागेल, ज्या दिवशी माझ्या बोलण्यावर तिचा विश्वास राहणार नाही, ज्या दिवशी माझा मनोगत न जाणता किंवा माझं वचन मोडून आपल्या मनानं ती काहीतरी करायला लागेल, त्या दिवशी त्या पत्नीचा मी काय करील? त्याग करील. महादेवाने सांगितलं, माझ्या मनाच्या विरुद्ध गेली की तिचा मी त्याग करील, असं महादेवाने सांगितलं. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. तुमच्या ह्या मनोगताला अनुसरून राहणारी अशा प्रकारची एक मुलगी आम्ही पाहूनच ठेवलेली आहे. म्हणजे दक्ष प्रजापतीची मुलगी आहे. प्रत्यक्ष शक्तीच तुमचीच शक्ती आहे, ती प्रगट झालेली आहे आणि तिच्याबरोबर तुम्ही लग्न करायला काही हरकत नाही. अशा प्रकारे त्या सर्व देवांनी महादेवाची विनंती केली. महादेवाने त्यांची विनंती मान्य केली. सर्व देवांना आनंद झाला आणि आनंद होऊन ते पुन्हा परत दक्ष प्रजापतीकडे आले. दक्ष प्रजापती चिंता करू लागलेलेच होते. एकतर ही पोरगी महादेवाच्या ध्यान करायला लागलेली आहे, महादेवच मला पती करून घ्यायचा असा आग्रह हट्ट या पोरीनं धरला आहे. आता मी कुठं जाऊ म्हणले ते कैलास पर्वतावर. महादेव आपल्याला बोलतात न बोलतात काय सांगता येते, महादेव भेटतातच न भेटतात काय सांगता येते. जर कोणी समजा आपल्याकडं आला तर बरं होईल म्हणले, एखादं कोणी ब्रह्मदेव वगैरे असे कोणी नारद मुनी आपल्याकडं आले तर बरं होतील, कारण त्यांचे संपर्क राहतात म्हणले ते मोठ्या मोठ्या लोकांच्या सोबत. आणि अचानक अशी आठवण करायला उशीर आणि ब्रह्मदेव नारद मुनी दक्ष प्रजापतीच्या घरी आले. घरी आल्याबरोबर मोठा आनंद झाला. नारद मुनीला पाहिलं, ब्रह्मदेवाला पाहिलं, ब्रह्मदेवाची पूजा केली, उंच आसनावर बसवलं. पण नारद मुनी आपल्या बरोबरीचेच असल्यामुळे त्यांचाही तेवढासा बरोबरीचा सत्कार केला आणि बसायला त्यांनाही आसन टाकलं. आणि नंतर चर्चा सुरुवात झाली. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणले चिंता करू नका, आम्ही महादेवाकडूनच आलोत, महादेवाची संमती घेऊन आलोत आणि महादेव तुमच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, लग्नाची तयारी करा, शुभ मुहूर्त बघा, चांगला दिवस बघा, सोयरीक झाली असं समजा. हुंडा बिंडा काही ठरला? त्यावेळेस हुंडा नव्हताच महाराज, काही हुंडा वगैरे नव्हता. तर अशा प्रकारे तिथी वगैरे काढण्यात आली. ती कोणती तिथी काढण्यात आली? चैत्र शुद्ध त्रयोदशी. आपण त्याला काय म्हणतो? आंबली बारस म्हणतो की आपण. रामनवमी झाल्यावर बारस येते, त्या त्रयोदशीचा दिवस त्यांनी काढला. त्या मुहूर्तावर लग्न करायचं असं ठरवलं. ब्रह्मदेवाने मुहूर्त काढून दिला होता आणि तेही महादेवाच्या लग्नाचा मुहूर्त आहे. आता त्या ठिकाणी काय कमी आहे सांगा. तर अशा प्रकारे पुन्हा ब्रह्मदेव महादेवाकडे गेले आणि महादेवाला सांगितलं की आपण सर्व तयारीनिशी लग्नाला जायचं आहे. आता तुम्ही नवरदेव होऊन लग्नाला चलणे. ते म्हणले मी एकटा कसा येऊ म्हणले लग्नाला, आमचे सोयरे दायरे हात, वळकी पाळकीचे माणसं हात, आमचे काही हे शिवगण आहेत म्हणले माझ्यासोबत, हे भूत प्रेत हे सगळे वेताळण फेताळ हे सगळे ह्याला कुठं सोडू म्हणले. हे सगळ्यांना मला सोबत घेऊन चालावं लागतं. आणि हे सगळे तुमचे जे पोरं आहात म्हणले, ते मरीची, अंगिरा, त्री, पुलस्ते हे ते सगळे तुमचे पोरं, त्या सगळ्या पोरांना निमंत्रण करा, सगळ्या देवलोकांना निमंत्रण करा, भगवान विष्णू आले पाहिजे, इंद्रदेव आला पाहिजे, हे सगळेच्या सगळे त्या लग्नाला हजर असले पाहिजे आणि ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण जाऊया. मी एकटा कसा काय जाऊ म्हणले. बरं बुवा म्हणले तुमच्या मनावर. आणि मग अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सगळ्यांना
निमंत्रण पाठवल्यावर सगळी मंडळी कैलासावर जमा झाली. सगळे कैलासावर आली मंडळी आणि मग तिथून मग सगळ्यांना आपले आपले वाहनं आणले होते. आता ज्यांच्याकडे वाहनच नव्हते, काही लक्झऱ्या बांधल्या होत्या, काही टेम्पो बांधले होते, काही एसट्या बांधल्या होत्या, पण बहुतेक सगळ्याकडं आपलं आपलं वाहन होतं. भगवान विष्णूकडे गरुड होता, इंद्रदेवाकडे त्याचा ऐरावत हत्ती होता. असे सगळ्या लोकांच्याकडे आपले आपले वाहनं होते. महादेवाकडे आपला आपला नंदी होता. असे हे सगळे आपल्या आपल्या वाहनावर बसून मोठे वाजत गाजत, मग आता ते सगळे भूतन प्रेतन हे ते सगळे, कोणी ते पुंगीच वाजवालाय, कोणी शिट्टीच वाजवालाय, कोणी हर हर महादेव म्हणून मोठ्यानं जय जयकार करायलाय, कोणी जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव अशा प्रकारची गर्जना करायला लागलाय. अशा अनेक प्रकारचे ते भूत. आणि त्या भूताचंही वर्णन असं गमतीचं केलं आहे महाराज. कोणाला मुंडकच नाही, त्याचं ते खंदा नीट सरळ सारखाच असा, त्या खंद्यावरच त्याचं तोंड होतं म्हणून तिथंच त्याला डोळे होते. अशा बिना मुंडक्याचे काही भूत होते. काही भूताला 3-3 डोळे होते म्हणून, काही भूताला तर 6-6 डोळे होते, काही भूताला तर एकच डोळा होता म्हणून मध्यभागी इथं, दुसरा डोळाच नाही. काही भूत पाये त्याचे इकडं होते आणि मुंडकं पाठीमागं होतं. काही भूताला तर 4-4 हात होते, वेडेन वाकडे. बाबा बाबा, कोणाचे केस विस्कटलेले, कोणाचे दात बाहेर निघालेले, अशा अनेक प्रकारचे चित्र विचित्र हे भूतन प्रेत सगळेच्या सगळे त्या महादेवावर निघाले. सगळा गर्दा गोंधळ करत करत, आरोळ्या मारत मारत, जय जयकार महादेवाचा करत करत निघालेले आहेत आणि दक्ष प्रजापतीच्या घरी येऊन पोहोचले. थोडक्यात सांगायचं म्हणजे दक्ष प्रजापतीने सर्वांचं मोठं स्वागत केलं. सर्वांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्याच्या नंतर महादेवालाही एका मोठ्या उंच आसनावर असं बसवण्यात आलेलं आहे. एक वेदी तयार करण्यात आलेली आहे, जसं आपण भौलं तयार करतो की नाही, त्याप्रमाणे ते लग्न लावण्याकरता म्हणून ते वेदी, त्याच ठिकाणी ते यज्ञकुंड, अग्नी वगैरे अशा प्रकारची ती स्थापना केलेली आहे. ब्रह्मदेव स्वतः ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणी त्या यज्ञाचा विधी सांगण्याकरता बसलेले आहेत आणि सगळे देवलोक वऱ्हाड मंडळी त्या ठिकाणी जमलेली आहे. आणि अशा प्रकारे मोठ्या थाटामाटामध्ये तो लग्न उत्सव चालू झाला आहे. आणि ते लग्न लागल्याच्या नंतर अगदी मनासारखा लग्न विवाह पार पाडल्याच्या नंतर महादेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवावर आणि ब्रह्मदेवाला म्हणायला लागले की हे ब्रह्मदेवा, तुम्ही ब्राह्मण म्हणून आमच्या लग्नामध्ये आहात, तर तुम्हाला काय दक्षिणा द्यावा सांगा. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं, मला तर काही दक्षिणा वगैरेची काही अपेक्षा नाही म्हणले, तरी पण तुम्ही वर द्यायला तयारच आहात, तर तुम्ही दोघंही जण पती पत्नी रूपाने सर्व या संसारातल्या लोकांना आशीर्वाद द्यावा, सर्वांच्या कल्याणाची तुम्ही कामना करावी, अशा प्रकारचाच आशीर्वाद तुम्ही मला द्या आणि या सर्व लोकांचं भलं व्हावं अशा प्रकारचं वरदान आपण मला द्यावं. सगळे लोकांनी आपल्या या सर्व पृथ्वीतलावर भक्तिभावाने आपलं दर्शन घ्यावं. आपल्या दर्शनाने सर्व लोकांच्या पापांचा नाश व्हावा. अशा प्रकारे अनेक वरदान त्या ब्रह्मदेवाने महादेवाकडून मागून घेतले. आणि जे लोक या त्रयोदशीच्या दिवशी किती वाजले? जे लोक या त्रयोदशीच्या दिवशी भक्तिभावाने म्हणजे चैत्र महिन्याची शुक्ल त्रयोदशी म्हणजे रामनवमी झाल्याच्या नंतर दशमी एकादशी महादेवाचं
पण आता माझ्यासमोर ग्रंथ आहे की आता हे ग्रंथाचं खरं का तुमचं खरं? तर या त्रयोदशीच्या दिवशी भगवान शंकराचं लग्न झालेलं आहे असं इथं वर्णन आहे. रविवार होता त्या दिवशी, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र होतं आणि चैत्र शुक्ल पक्ष त्रयोदशी अशा प्रकारची तिथी आहे. चैत्र शुक्ल पक्ष त्रयोदशी, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि रविवार अशा प्रकारचा मुहूर्त सांगितलेला आहे. अगोदर नंतर कृष्ण पक्ष. तर अशा प्रकारे जे कोणी या त्रयोदशीच्या दिवशी महादेव पार्वतीचं भक्तिभावाने दर्शन घेतील त्यांचे सर्व पाप नाहीसे होऊन जातील. त्या विपुल अशा प्रकारच्या पुण्याची त्यांची वृद्धी होईल आणि संपूर्ण रोगांचा त्यांचा नाश होईल. आणि ज्या कोण्या स्त्रियांना दुर्भगा असतील, वंध्या असतील अशा किंवा रूपहीन असतील अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांनी जर त्या दिवशी महादेव पार्वतीचं दर्शन घेतलं, पूजा केली तर त्यांचे सर्व प्रकारचे दोष जाऊन त्यासुद्धा निर्दोष अशा प्रकारच्या होतील असं या ठिकाणी त्या दिवसाचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे भगवान शंकराचं हे लग्न या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि आपणही आपल्या या कथेमध्ये यथाशक्ती यथावकाश जास्त काही मोठा गवगवा न करता आहे की नाही, नाहीतर हे आपल्या कथेच्या स्वरूपामध्ये जर करायचं म्हटलं तर मग ते मंगलाष्टका आणि हे ते महादेव पार्वती करून कोणीतरी आणायचं, मग त्या महादेव पार्वतीला ते लग्न वगैरे लावायचं, हे अशा प्रकारचं सोंग त्या कथेमध्ये चालतं आहे. पण आपले हे साधी साधी आणि वस्तुस्थितीला धरून असलेली ही कथा या ठिकाणी चालू आहे. जास्त सोंगढोंग आपल्याला लोकांना दाखवायची काही गरज नाही. तर अशा प्रकारचे हे लग्न या ठिकाणी भगवान शंकराचं पूर्ण झालेलं आहे. आणि अशा प्रकारे महादेव लग्न लागल्याच्या नंतर कैलास पर्वतावर जाण्याकरता निघाले. त्यावेळेस नंदी या वाहनावर महादेव बसलेले आहेत आणि महादेवाने आपल्या समोर त्या सतीला बसवलेलं आहे, आपल्या पत्नीला बसवलेलं आहे. आणि त्याचबरोबर सगळे देवलोक आपापल्या वाहनावर बसून निघालेले आहेत. दक्ष प्रजापती बरंचसं अंतर त्या मुलीची पाठवणी करत करत त्यांच्या पाठीमागं आलेले आहेत. मग सगळ्या देवांनी आग्रह करून त्या दक्ष प्रजापतीला, त्यांच्या पत्नीला त्या गावातल्या काय बऱ्याचशा लोकांना पाठीमागं पाठवून दिलं. आणि नंतर हे सगळे देवलोक आलेली महादेवाची वराडी मंडळ हे सर्वच्या सर्व महादेवाबरोबर गेले. महादेव म्हणत होते तुम्ही येऊ नका, आता तुम्ही जा आपापल्या घरला, आता कुठपर्यंत कैलासापर्यंत कशाला येता, जा आपापल्या घरला. पण महादेवाचं कोणी ऐकायला तयार नव्हते. ते म्हणले नाही, आम्ही तुम्हाला घरी पोचूनच आमच्या घरला जाऊ म्हणले, तसं अर्ध्यात सोडून आम्ही तुम्हाला जाणार नाही. अशा प्रकारे सर्वच्या सर्व ही देवलोक मंडळी महादेवाच्या त्या कैलासापर्यंत जाऊन पोचले. आणि तिथं गेल्याच्या नंतर एका उंच वेदीवर, उंच आसनावर विश्वकर्म्याने तयार केलेलं ते मोठं सिंहासन आणि खूप मोठा अशा प्रकारे सुंदर महाल त्या कैलास पर्वतावर, त्याच्यामध्ये भगवान शंकर विराजमान झालेले आहेत. आणि हे पाहून सगळ्यांना मोठा आनंद झाला. सगळ्यांनी त्या भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन भगवान शंकरांना अनेक उपहार दिले, भेटवस्तू दिल्या. त्या दक्ष प्रजापतीनं सुद्धा अनेक वस्तू भेट दिल्या होत्या म्हणून बरं काय. हां, रुकवत काय म्हणतात ते. आता त्याच्यामध्ये टी व्ही दिली असेल, फ्रीज दिला असेल, मोबाईल गाडी, बरं गाडी दिली असेल. हो, आमच्या लहानपणी ते घडी देत होते, घडी नवरदेवाला घडी द्यायची. हां, सायकल मागायची. हो, सायकल नाही तर घडी, नाही तर रेडिओ. तर आता ते काही काळ राहिला नाही. आता रेडिओ आणि घडी कोणी मागायला तयार नाही. आमच्या अण्णाला घडी दिली होती लग्नात. त्या अण्णाची घडी मीच बरेच दिवस
हातामध्ये घालून हिंडलो. ते घड्या द्यायची अशी प्रथा होती, घड्याळी वगैरे. तर भगवान शंकराला सुद्धा अशा प्रकारे अनेक उपहार, अनेक गोष्टी त्या दक्ष प्रजापतीनेही दिल्या आणि या सर्व देवलोकांनी सुद्धा दिल्या. कारण आता नवीन संसाराची सुरुवात आहे, तर संसाराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी द्यावा लागतात, आहे की नाही. जस त्याला प्रत्येकाला आपला आपला संसार लागतो, या हिशोबाने दक्ष प्रजापतीने सर्व काही त्या संसाराच्या आवश्यक असलेल्या वस्तू महादेवाला दिल्या होत्या. आणि अशा प्रकारे सर्व देव लोकांनी महादेवाला नमस्कार करून सगळे आपापल्या ठिकाणी परत गेले. आणि इकडे महादेव आणि पार्वती त्या कैलास पर्वतावर मोठ्या आनंदात राहायला लागले. आणि त्यांचा काळ मोठ्या आनंदामध्ये जायला लागला. अशा प्रकारचं हे महादेवाच्या लग्नाचं वर्णन आज आपण आपल्या या कथेमध्ये केलेलं आहे. आणि याचबरोबर आजची कथा आपण पूर्ण करूया. उद्याच्या कथेमध्ये अजूनही काही सुंदर महादेवाच्या कथा, पार्वतीच्या कथा, या सती मातेच्या कथा आपल्याला ऐकायला मिळतील. अतिशय गोड कथा पुढे ऐकायला येत आहेत. सर्वांनी अशा प्रकारे उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती. आज आल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजची ही झालेली सेवा श्री संत माधवबाबांचे चरणी समर्पित करूया आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. जय नमः पार्वतीपते शिव हर हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय.